90% ट्रेडर स्टॉक मार्केटमध्ये फेल होत आहेत आणि त्यापेक्षाही खराब गोष्ट ही आहे की त्यांना माहितीच नाही ते का फेल होत आहेत बिकॉज त्यांचा फोकस आहे प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी शोधण्याकडे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जरी तुमच्याकडे बेस्टमधली बेस्ट प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी असेल आणि तुमचा माइंडसेट खराब असेल तर तुम्ही अकाउंट ब्लो करणार. म्हणजे थोडक्यात काय, तर 3 गोष्टी आहेत ज्यामुळे अकाउंट्स ब्लो होतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ट्रेडिंगला ॲज अ बिझनेस ट्रीट करत नाही आहे. तुमचा फोकस आहे पैसे डबल करण्याकडे. हा माइंडसेट जो आहे त्याला गॅमलिंग माइंडसेट म्हणतात आणि हे आहे पहिलं रिझन ज्यामुळे तुमचं अकाउंट ब्लो होणार आहे. दुसरं रिझन म्हणजे तुम्ही तुमचे लुझिंग ट्रेड्स होल्ड करताय. तुम्हाला काय केलं पाहिजे, तुमचा जो विनिंग ट्रेड आहे तो होल्ड करायचा आहे. लुझिंग ट्रेड पटकन कट करून टाका ना, बिकॉज लॉसेस होल्ड करण्यात काहीच पॉईंट नाही. जर तुम्ही प्रॉफिटेबल होत असाल, तुमचा ट्रेड प्रॉफिटमध्ये जात असेल तर तो ट्रेड होल्ड करण्याला शहाणपण मानलं जाईल. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वेट करत नाही, तुमच्यामध्ये पेशन्स नाही आहेत. जर तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचा आहे तर एका प्रॉपर स्ट्रक्चर नंतर, प्रॉपर प्रायझेक्शन नंतर घ्यायचं आहे. तुम्ही काय करता, येता आणि कुठल्याही एका साईडला चूज करता की हां, मार्केट वरती जाईल और खालती जाईल. जर गोष्टी वाटण्यावरती होत असत्या तर त्याला ॲनालिसिस म्हणलं नसतं ना लोकांनी. सो बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे, वेट करायचं आहे परफेक्ट ट्रेड्स आणि मगच तुम्हाला एंट्री घ्यायची. जबरदस्ती ट्रेड झाले नाहीत पाहिजे. हे फुटबॉल नाही की एका बॉलच्या मागे आपण पळतोय. दिस इज लाईक क्रिकेट. बॉल येऊ दे तुमच्या टप्प्यामध्ये आणि मग तुम्ही शॉट घ्या. सो प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजीच्या मागे पळणं बंद करा आणि फोकस करा या 3 गोष्टींवरती आणि तुमची ट्रेडिंग जर्नी एकदम इझी होऊन जाईल आणि तुम्ही आरामात त्या 10% लोकांमध्ये येऊन जाल.